तर मग तो भावशी पण म्हणून नाही करत. कितीही कमवा पण कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात. आयुष्य खूप सुंदर आहे, एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. तर मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे आपल्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर इथे ओटीचा सामान काढलेला होता, काढून ठेवला मी आधीच. तर महालक्ष्मींची ओटी भरायला जात आहे. तर अशी छान रेडी झाली आणि म्हटलं तुमच्यासोबतही हा व्हिडिओ शेअर करावा. इथे समोरच्याच घरी जाते रास चढवायला. अगदी आमच्या समोरच्याच घरी महालक्ष्म्या बसतात. तर मग मी तिथेच जात असते रास चढवायला. गेल्या वर्षीसुद्धा तिथेच गेली होती, तर मग यावर्षीसुद्धा तिथेच जाणार आहे. हे अगदी समोरचं घर आहे. तर डुगू आणि मी आलो होतो काकूच्या घरी महालक्ष्मीचे दर्शन करायला आणि ओटी भरायला. ओटी वगैरे भरून घेतली, पण मी तेव्हा काही व्हिडिओ शूट केला नाही. ते बरं नाही वाटलं मला व्हिडिओ करणं. त्यानंतर इकडे बघा महालक्ष्म्यांचं किती छान शृंगार केलं आहे. तर आणि ते डुगू काय करतो आहे तर मी सांगते तुम्हाला. हळदी कुंकू होतं ना, तर ते हळदी कुंकू मला लावत होता. त्यानंतर इथे दर्शन वगैरे घेतले आणि निघालोत घरी जायला. तर डुगूचं सुरू होतं, आता त्याला झोपायचं होतं आणि नंतर आम्हाला महालक्ष्मींचं जेवणसुद्धा करायला जायचं होतं इव्हिनिंगला. तर आता डुगूला झोपवते आणि मग भेटू आपण इव्हिनिंगला. असे झालोत रेडी आणि आम्ही जात आहे महालक्ष्मींच्या जेवण करायला, है ना. महालक्ष्मीचं जेवण करायला जातात ना आपण. तर आम्ही दोघं पण माहिती कशी छान रेडी झालोत. ओके चला बाय बाय. महालक्ष्मीचं जेवण भरपूर ठिकाणी असतो आम्हाला, तर सगळ्यांच्याच घरी जावं लागतं. तर मी सगळ्यात अगोदर गेली वैशू आत्याच्या घरी आणि डेकोरेशन बघा किती सुंदर केलं होतं. तर हां, त्यांची थोडीशी तब्येत चांगली नाही आहे. तब्येत चांगली नाही म्हटलं. नाही 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 आत्या खूपच छान डेकोरेशन केलं यावेळेस. हो खूपच सुंदर. त्यांच्या पायाच्याने जमत नाही ना, तर मग त्या तिकडेच. हो कुठे रिलायन्समध्ये? हो नाही घरीच आहे. आता आमच्या घराच्या समोर आहे ना अगदी, तर तिथे पण बोलवलं होतं. मी म्हणली यांच्या घराकडे जाते. डुगू इकडे बघ. नाही खात ते येणार ना 10 वाजता. 10 वाजता ड्युटी संपल्यानंतर येणार ते. बाबू ना मी आम्ही दोघं चाललो. जेवण करायला आलो. तुम्ही आलो. बरं बरं ठीक आहे ना, मी करून ठेवलं. हो झालं. मोबाईल पाडशील ना बाई. अरे तू माझ्या पाय वाजतो का बेटा. त्यानंतर आम्ही आलो मानकर काकूच्या घरी. तर मानकर काकूच्या घरच्यासुद्धा महालक्ष्म्या बघा किती सुंदर आहेत. तर खूप छान डेकोरेशन केलेलं होतं आणि प्रत्येक ठिकाणी महालक्ष्म्यांचं इतकं छान डेकोरेशन करतात, शृंगार करतात, खूप सुंदर करतात, खूप छान सजवतात. इथेसुद्धा खूप छान सजवलं होतं. इथे फेटे वगैरे घालून दिलेले होते. त्यानंतर आम्ही गेलो काकाच्या घरी. खुशी मॅडम ये लड़की देखे वो लड़की देखो उसके अपन ने बता दी पहले लड़की देखना, उसकी फोटो बताना, अपन फिर अपन जाके देखेंगे. वो एक दूसरे को बट्टे हैं. घर के संस्कार
घर के संस्कार कैसे हैं हाँ, हाँ। बातचीत में हाँ वैसे वो- टाइम होगा तो चलेगा हाँ। क्योंकि लड़की से वार्तालाप करके कैसी है कैसी तर नहीं। इथे लग्नाच्या गोष्टी सुरू होत्या. त्यानंतर ना इथे ईशानचं डेकोरेशन बघा किती सुंदर केलं होतं. तर त्यांनी स्टेडियम बनवलेलं होतं गणपती बाप्पासाठी. त्यानंतर आम्ही आलोत घरी. तर आता महालक्ष्मींचे दर्शन वगैरे झाले, जेवण वगैरे झालं आणि आता आलो होतो आम्ही घरी. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त रहा, मस्त रहा, खुश रहा. बाय का डुगू. बाय. फ्लाइंग किस दे, फ्लाइंग किस दे. ओ वाव. आणि किती सुंदर सुंदर महालक्ष्म्या होत्या. बापरे, खूपच छान छान अशा महालक्ष्म्या. आणि इतकं ते महालक्ष्म्या बघूनच ना इतकं मन भरून गेलं होतं. तर ओके चला आता बाय बाय.